अगदी काम जे आहे ते अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे। मी जसं म्हटलं मगाशी तसं की 22 तारखेला उद्घाटन जरी होणार असलं राम मंदिराचं तरी त्यापूर्वी अंतिम टप्प्यात काम आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय। मी राम मंदिराच्या अगदी काही मीटर अंतरावरती आहे। ही साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी खरं तर आपण सगळी दृश्य दाखवत आहोत। समोरचं जे मी थोडं विस्तारानं सांगतो, जे समोर कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण दृश्य बघत आहोत ती दृश्य आहेत प्रवेशद्वाराची। त्या प्रवेशद्वार आहेत आणि त्या प्रवेशद्वारापासून प्रत्येक भाविकांना जे आहे ते आतमध्ये एंट्री मिळणार आहे। त्यानंतर समोर मध्ये काही प्रमाणात रस्ता आहे आणि त्या ठिकाणी देखील तिथून मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते समोर येऊन राम मंदिरामध्ये मुख्य मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकतात। ही समोरची जी इमारत दिसते ती राम मंदिराची प्रमुख इमारत आहे। त्या इमारतीच्या मध्ये देखील 3-4 मंडप वेगवेगळे आहेत। सुरुवातीचा मंडप एक भक्ती मंडप आहे, त्यानंतर नृत्य मंडप आहे आणि त्यानंतर पुढं खरं तर गर्भगृह आहे। त्या ठिकाणी रामलल्लाची मूर्ती जी आहे ती विराजमान होणार आहे। 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे। पण त्यापूर्वीच हे सगळी दृश्य जे आहे ते आपण खरं तर साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत। हे संपूर्ण मंदिर जे आहे ते 3 मजल्याचं मंदिर जरी असलं तरी सध्या पहिला मजला आणि दुसऱ्या मजल्याचं पहिल्या मजल्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि दुसऱ्या मजल्याचं काम जे आहे ते अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र बघायला मिळतं। त्यामुळे 2024 पर्यंत संपूर्ण काम जे आहे ते पूर्ण होणार आहे। जवळपास 2.7 एकरचा हे मंदिर जरी असलं तरी आसपास खूप मोठी परिक्रमा असणार आहे, कारण मंदिराच्या बाहेरून कोणालाही परिक्रमा करता येणार नाही। जर तुम्हाला परिक्रमा करायची असेल तर जवळपास ही परिक्रमा जी आहे ती तुम्हाला आतूनच करावं लागणार आहे आणि त्या अनुषंगाने देखील ट्रस्टनं जे आहे तिथे संपूर्ण खबरदारी घेतल्याचं किंवा संपूर्ण तयारी जी आहे तशी ट्रस्टनं केल्याचं बघायला मिळतंय। खरं तर हजारो हात जे आहेत ते या ठिकाणी राम मंदिराचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी झटत आहेत। हे छोटे छोटे पार्ट्स आपण बघू शकतो की हे पार्ट्स मंदिराचे ज्या ठिकाणी गरजेचे आहेत त्या ठिकाणी लावले जाणार आहेत आणि त्यासाठी देखील खूप मोठी इंजिनिअरची फळी जी आहे ती काम करत असताना आपल्याला बघायला मिळते। खरं तर महाराष्ट्रातील असेल किंवा संपूर्ण वेगवेगळ्या राज्यातील खूप कामगार जे आहेत ते या ठिकाणी काम करत आहेत। दगड असेल किंवा माती असेल ही सगळी वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेली आहे आणि सगळ्याचं परीक्षण केलेलं गेलेलं आहे। परीक्षणानंतर हा निर्णय घेतलेला आहे की नेमकं कोणती गोष्ट जी आहे ती मंदिरामध्ये वापरायची। खरं तर रामलल्लाची मूर्ती अगदी अंतिम टप्प्यात आहे की रामलल्लाची मूर्ती तयार झाली अशा पद्धतीची देखील माहिती काही वेळापूर्वी काही इंजिनियर्सने आपल्याला साम टीव्हीशी बोलताना दिलेली आहे। खास करून बघायला गेलं तर 8 पैकी 5 इंजिनियर्स जे आहेत हे मराठी इंजिनियर्स आहेत। त्यामुळे खरंच महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी खूपच ती आनंदाची आणि कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे असं म्हणावं लागेल। अगदी अंतिम टप्प्यामध्ये मंदिराचं काम आलेलं आहे। त्यामुळे 22 तारखेची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे आणि 22 तारखेला हे मंदिर उघडल्यानंतर 23 तारखेपासून किंवा जास्तीत जास्त 24 तारखेपासून खरं तर प्रत्येक राम भक्ताला या ठिकाणी तुम्हाला दर्शन घेता येणार आणि त्यासाठी संपूर्ण तयारी जी आहे ती ट्रस्टकडनं केली जात असल्याचं आपल्या ठिकाणी बघायला मिळते। अगदी शेवटच्या टप्प्यात काम आहे, फक्त प्रतीक्षा उरलेली आहे अगदी काही दिवसांची। मोहिनी, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।